वारला येथे सुरू असलेल्या हनुमान जयंती महोत्सवाच्या निमित्तानं मोर्शी येथील कृषी विभागातील कृषी सहाय्यक विनोद बोंडे यांनी सामुदायिक प्रार्थना व ध्यान याचे दैनंदिन जीवनात महत्त्व या विषयावर उद्बोधन करून सामुदायिक प्रार्थनेची दैनंदिन जीवनात कशा प्रकारे आवश्यकता आहे याबाबत सविस्तर माहिती आपल्या प्रवचनातून दिली। या कार्यक्रमाला मोर्शीचे तहसीलदार विनोद वानखेडे, आष्टगावचे पोलीस पाटील आशिष शमाला त्याचप्रमाणे गावातील प्रार्थनाप्रेमी नागरिक व भक्त मंडळी उपस्थित होते। जनमत न्यूज करता मोर्शीहून सोमेश्वर शहाणे यांची रिपोर्ट। परिपूर्ण जीवनाचा सार त्यामध्ये लिहिला आहे आणि सामुदायिक ध्यान जे आहे ते सामुदायिक ध्यान सकाळी 6 वाजता म्हणजे दुसऱ्या दिवसाचं चिंतन त्या सामुदायिक ध्यानामध्ये झालं पाहिजे की चंचल मन को बुद्धि विचारक शुद्ध सतत ही करना है, अपने आत्म के चिंतन में हरदम जागृत रहना है। ते चिंतन ते ध्यान आपल्या अंतरंगात उतरलं पाहिजे। ते ध्यान अगदी सरळ आणि साध्या सोप्यात लिहिलेलं राष्ट्रसंतांनी लिहिलंय, त्याचा उपयोग आपल्या जीवनामध्ये झाला पाहिजे। हा जर उपयोग आपण घेतला नाही तर भाग्य कुणाला लाभे असे। जिथे एवढे बसले लोक आहेत त्यांना जे भाग्य लाभलं, बाहेर असणारे घरी असणारे त्यांना हे भाग्य लाभू शकत नाही। जे या सत्संगाच्या सभामंडप मध्ये आहे त्यांना जे भाग्य सामुदायिक ध्यानाचं प्रार्थनेचं भाग्य त्यांना लाभलेलं आहे। या सामुदायिक प्रार्थनेमध्ये एवढी ताकद आहे की हरवलेला व्यक्तीचा शोध या प्रार्थनेमध्ये आपण घेऊ शकतो।